ख्रिस्ता ठाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, सिस्टर प्रीती आणि सिस्टर वंदना, कॅथलिक जोगिनी सिस्टर्स आपलं घर दार गाव सगळं सोडून छत्तीसगड येथील अतिदुर्गम भागामध्ये गोरगरिबांची सेवा करत होती. विशेष करून तरुण मुलींना शिक्षण देणं आणि त्यांना काम देणं. आग्रा येथील त्यांच्या कॉन्व्हेंटमध्ये 2 मुली काम करण्यासाठी पाहिजे होत्या आणि म्हणून सोबत मदतनीस आणि ह्या 2 मुली घेतल्या. जाण्या अगोदर त्यांच्या आईवडिलांचं संमतीपत्र घेतलं. शिवाय ह्या मुली अल्पवयीन देखील नव्हत्या. परंतु जेव्हा त्या रेल्वे स्टेशनवर 25 जुलै 2025 मध्ये पोहोचल्या तेव्हा रेल्वे स्टेशनवर त्यांची उलटसुलट तपासणी केली गेली. त्यांना वेडेवाकडे जबाब विचारले गेले आणि चक्क त्यांच्यावर धर्मांतराचा आरोप लावला गेला, मानव तस्करीचा आरोप लावला गेला. त्यांना जेलमध्ये टाकलं गेलं आणि त्यानंतर सगळ्या बाजूने उद्रेक झाला. लोकांनी आवाज केला आणि माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, शेवटी त्या सिस्टरांची सुटका तुरुंगातून झाली. आज आपण जर बघितलं तर आपल्या देशामध्ये वेळोवेळी प्रार्थनास्थळं, चर्च, मिशनरी, फादर्स, सिस्टर्स ह्यांच्यावर हल्ले होत आहेत. ख्रिस्ती धर्माचा इतिहास भारतातला तसाच आहे. वेळोवेळी छळाला सामोरे जावं लागलेलं आहे, कारण खऱ्याच ख्रिस्ताची शिकवणूक ह्या जगाला अजून पटलेली नाही आणि ती देताना अनेक प्रकारच्या छळाला सामोरे जावं लागतं. मग आपल्याला माहीत आहे ग्रॅहम स्टेन्स, सिस्टर राणी मरिया ह्यांनी तर चक्क येशूची सुवार्ता देताना आपलं रक्त सांडलेलं आहे, आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे. फादर स्टॅन स्वामी ह्यांनी माझ्या प्रिय बंधू भगिनींनो शेवटच्या घटकेपर्यंत प्रभू येशूची साक्ष तुरुंगात दिलेली आहे. मणिपूर येथे झालेली दंगल आपल्याला माहीत आहे. हजारो ख्रिस्ती लोकांची घरं जाळण्यात आली, त्यांची चर्चेस तोडण्यात आली, उद्ध्वस्त करण्यात आली. परंतु माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, त्यांनी ख्रिस्ताला पाठ केले नाही. ते ख्रिस्ताचे अनुकरण करतात, अनुयायी राहिलेले आहेत आणि शिष्य राहिलेले आहेत. कंधमाल ओरिसा येथे झालेली दंगल आपल्याला माहीत आहे. अनेक लोकांना त्यांना जीवेशी ठार मारलं, त्यांची घरं जाळली, जीवितहानी झाली, वित्तहानी झाली. परंतु प्रभूची सुवार्ता आज देखील तेथे दिली जाते आणि जे कॅथलिक आहेत, जे ख्रिस्ती आहेत, ते माझ्या प्रिय बंधू बहिणो प्रभू येशू ख्रिस्ताची जिवंत साक्ष इतरांना देत आहेत. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज ख्रिस्त सभेला नाना प्रकारचे धोके निर्माण झालेले आहेत. हे धोके प्रामुख्याने एक बाहेरून म्हणजे अंधभक्त आहेत, ज्यांना आपल्या धर्माची शिकवणूक आणि मूल्य माहीत नाहीत किंवा ज्यांच्या जीवनामध्ये आपल्या धर्माविषयी विष कालवलं जातं आणि मग ते हल्ले करत असतात, नाना प्रकारचा त्रास देत असतात. परंतु ह्या बाह्य धोक्याबरोबर आंतरिक धोका देखील निर्माण झालेला आहे. ख्रिस्ताचे अनुयायी आज खऱ्या ख्रिस्ताला विसरलेले आहेत. सोयीचा धर्म त्यांना पाहिजे. ख्रिस्ती नीतिमूल्य जे आहेत ते पायाखाली तोडवली गेली जात आहेत. माझ्या प्रिय बंधू बहिणो, खरा ख्रिस्त त्यांना कळालेलं नाही आणि म्हणून ख्रिस्ती दिसणं त्यांना आवडतं. ख्रिस्ती असणं म्हणजे ख्रिस्ताच्या आज्ञा पाळणं, प्रभूच्या वचनाप्रमाणे जीवन जगणं आणि त्यासाठी तडजोड अजिबात न करणं. माझ्या प्रिय बंधू बहिणो, हा आहे ख्रिस्ती धर्म आणि म्हणून ख्रिस्ताने माझ्या प्रिय बंधू बहिणो लूक शुभवर्तमान अध्याय 14 ओवी 25 ते 33 मध्ये आपण ऐकतो की येशू ख्रिस्त खुलं आमंत्रण त्याचा शिष्य आणि अनुयायी होण्यासाठी देत आहे आणि ह्याचबरोबर तो अटी देखील घालत आहे. माझा अनुयायी जो होऊ पाहतो, माझा शिष्य जो होऊ पाहतो, त्याने ह्या अटी पाळायला हव्यात. आणि अटी काय आहेत तर घरदार सोडावं, आई वडील भाऊ बहीण पत्नी असेल तर ती, मुलं बाळ सगळ्यांना विसरून माझ्या मागे यावं. आणि हा त्याग करत असताना स्वार्थ त्याग म्हणजे स्वतःचा त्याग करणं म्हणजे काय तर जग मोहाने भरलेलं आहे. हे मोह माझ्या प्रिय बंधू बहिणींनो सैतानी आहेत, तुमचा जीवनाचा नाश करणार आहेत. प्रभूचा मार्ग खरा आहे, सत्याचा आहे, उजेडाचा आहे, तो आपण घ्यावा. ह्यालाच आपण म्हणतो स्वार्थ त्याग. माझ्या प्रिय बंधू बहिणींनो, आपल्या जीवनात असलेल्या वाईट वृत्ती आहेत, सवयी आहेत, ह्या सगळ्या माझ्या प्रिय बंधू बहिणींनो आपण अंगीकारलेल्या आहेत, त्याची सवय झालेली आहे, त्यामध्ये आपल्याला आनंद वाटतो. परंतु स्वार्थ त्याग म्हणजे
वाईट सवयी, वाईट गोष्टी ज्या आपण आत्मसात केलेल्या आहेत त्यांना मूठ माती देणं. आपल्या जीवनातील निर्णय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, अनेक वेळेला आमचे निर्णय स्वार्थाचे असतात, मतलबी वृत्तीचे असतात, सोयीचे असतात. आमचे प्रत्येक निर्णय छोटे मोठे हे ख्रिस्ताच्या शिकवणुकीला धरून असायला हवेत. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, साऊथ इंडियन चित्रपटात काम करणारी एक अभिनेत्री जिचं नाव आहे मोहिनी आणि तिचा बाप्तिस्मा झाल्यानंतर तिने नाव घेतलेलं आहे मोहिनी क्रिस्टिना. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ह्या मोहिनीचं लग्न झालेलं होतं आणि ती उज्ज्वल असं भविष्य अनुभवत होती, कारण तामिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नडा अशा अनेक चित्रपटामध्ये तिने काम केलेलं होतं. यशाच्या उंबरठ्यावर असताना माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, नवरा बायकोचं भांडण झालं आणि चक्क तिला वाटलं की प्रभू येशू ख्रिस्ताशिवाय मला तारणारा नाही. माझ्या जीवनाचं उत्तर एकच आहे, माझ्या दुःखाचं उत्तर एकच आहे, प्रभू येशू ख्रिस्त. ती प्रभू येशूला स्वीकारते आणि मग ती नाव घेते मोहिनी क्रिस्टिना. आणि आज ती माझ्या प्रिय बंधू बहिणो प्रभू येशूची साक्ष आणि सुवार्ता अमेरिकेसारख्या देशामध्ये देत आहे. तर आज आपण जेथे आहोत तेथे ख्रिस्ती मूल्य जे आहेत, ख्रिस्ती तत्व जे आहेत, ख्रिस्ती शिकवणूक जी आहे, आपल्या आज्ञा ज्या आहेत त्या आपण कोणत्याही क्षणाला कुठेही पाळायच्या आहेत. कारण माझ्या प्रिय बंधू बहिणींनो, त्यामध्येच ख्रिस्ती जीवनाचं सार लपलेलं आहे. आणि म्हणून असं खरं ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी आपण प्रार्थना करूया. आमेन.